चिकन आणि मटणावरून जे राजकारण पेटलंय त्यावरून टॉप 9 बातम्या पाहूयात। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंद, काँग्रेस काळामधला निर्णय, सरकारची माहिती। 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारनं निर्णय घेतला। 1988च्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार, सरकारची माहिती। नाशिकचं मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी आणि अमरावतीमध्ये सुद्धा 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद राहणार। संबंधित पालिकांनी काढले आदेश, कत्तलखाने आणि मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगर, नागपुरातही 15 ऑगस्टला चिकन मटण दुकानं, कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश, संबंधित महापालिकेनं काढले आदेश। कोल्हापूरमधल्या इचलकरंजीमध्ये 15 ऑगस्ट आणि 27 ऑगस्टला मटण चिकन दुकानं, कत्तलखाने बंद राहणार, महापालिकेचा आदेश, महानगरपालिका अधीक्षकांनी काढलं परिपत्रक। 15 ऑगस्टला व्हेज खा किंवा खाऊ नका हे सांगण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये आगरी कोळी बांधव मोठ्या प्रमाणात, चिकन मटण विक्री बंदीवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावना समजून घेणं महत्त्वाचं। 15 ऑगस्टला चिकन मटणावर बंदी घालण्याचं कारण काय समजून घेतो, अजित पवारांचं वक्तव्य। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, केएफसी, मॅकडोनल्ड सारखी उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? मनसेच्या राजू पाटलांचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना सवाल। मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा अर्थच कळला नाही, सामाजिक प्रश्नांवर बोलण्यापेक्षा धार्मिक कार्ड खेळण्याचा प्रकार अत्यंत गलिच्छ, सुषमा अंधारेंचा सरकारवर निशाणा। 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमधील मटण बंदीवरून राजकारण तापलं, खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा।